वर्ष होतं 1973 आणि स्थळ मुंबईचं KEM हॉस्पिटल. एक तरुण, उत्साही आणि कर्तबगार नर्स अरुणा शानबाग, जी रुग्णांची सेवा करायची, या नोकरीत बरं चाललं होतं तिचं. त्यामुळं तरुणाईच्या त्या वळणावर तिच्या डोळ्यात लग्नाची आणि सुखी संसाराची, भविष्याची स्वप्न तरळत होती, अशी अरुणा शानबाग. पण झालं काय तर 27 नोव्हेंबर 1973च्या त्या काळ रात्री सारं चित्रच बदललं. या हॉस्पिटलमधल्याच एका सफाई कर्मचाऱ्याचा अरुणावर खूप दिवसांपासून डोळा होता. सोहनलाल वाल्मिकी नाव त्याचं. या सोहनलालनं अरुणाला एका बेसावध क्षणी KEM मधल्याच एका रिकाम्या खोलीत गाठलं. तिथं तिच्यावर अमानुष अत्याचार केला. ती प्रतिकार करत होती म्हणून त्यानं तिचा गळा आवळला. श्वास कोंडल्यामुळं झालं काय की तिच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबला. ती पुढच्या क्षणी निश्चित पडली, अगदी मेल्यासारखी. सोहनलालला वाटलं ही तर मेली. तो तर तिथून पळाला. पण या जीवघेण्या हल्ल्यामुळे अरुणा एका अशा अंधारात ढकलली गेली जिथून ती कधीच परत येऊ शकली नाही. अरुणा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये, म्हणजे जिवंत प्रेतासारख्या अवस्थेत गेली. काही लोक कोमा वगैरे म्हणतात, ती स्टेज वेगळी. ती बोलू शकत नव्हती, चालू शकत नव्हती. स्वतःचे जे काही सोपस्कार असतात, म्हणजे खाणं पिणं असतं, ते करू शकत नव्हती. निश्चित पडली होती. हा कालखंड थोडा थोडका नाही तर तब्बल 42 वर्षांचा होता. 42 वर्ष ती KEM हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये याच अवस्थेत पडून होती. आधी जे तिच्यावर अवलंबून होते त्या तिच्या कुटुंबानं कमावती अरुणाच जेव्हा परावलंबी झाली तेव्हा तिची साथ सोडली. पण KEM मधल्या तिच्या सहकारी परिचारिकांनी, म्हणजे नर्सेसनी, तिला वाऱ्यावर सोडलं नाही. या सगळ्यांनी आपली आई बहीण मानून तिची अहोरात्र सेवा केली. अरुणा ही एखाद्या मृतदेहापेक्षा वेगळी नव्हती. फक्त तिचा जीव होता, देहात दुगदुगी होती, ती जिवंत होती. या अशा जगण्यापासून आणि मरणप्राय अवस्थेतून तिला मुक्ती मिळावी यासाठी तिला इच्छामरण मिळावं अशी याचिका एक कोर्टात केली गेली. पण कोर्टानं फक्त तिचा लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी दिली, म्हणजे व्हेंटिलेटर काढण्याची परवानगी दिली. तिला इंजेक्शन देऊन मरण देता येणार नाही असं सुनावलं. सरतेशेवटी 18 मे 2015ला वयाच्या 66व्या वर्षी निमोनियाचं कारण झालं आणि अरुणाने या जगाचा निरोप घेतला. आणि तिची 42 वर्षांची ती जी वेदना होती ना, ती वेदना संपली एकदाची. आज 11 वर्ष झाली अरुणा शानबाग प्रकरणावर पडदा पडलाय. तरी मी आज यावर का बोलतोय तर हे घडलं त्या KEM हॉस्पिटलला कुणीतरी चिंधी हे असं नवीन विशेषण दिलंय. महाराष्ट्रच काय तर या देशभरातून हजारो पेशंट या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारार्थ येतात आणि काही स्वस्तात तर कधी फुकटात घेऊन बरे होऊनही जातात. अनेकांचं जीव वाचवणारं हे KEM हॉस्पिटल आणि त्यालाच संलग्न असलेलं KEM वैद्यकीय महाविद्यालय. लाखो करोडो कुटुंबाचे आशीर्वाद या शासकीय रुग्णालयाला लाभलेले आहेत. इथंच शिकलेल्या, या मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या, इथंच इंटर्नशिप करणाऱ्या अनेक शिकाऊ डॉक्टर्सना पुढे जगप्रसिद्ध सर्जन वगैरे होताना आपण पाहिलंय. त्या महाविद्यालयात आरक्षणाच्या जोरावर मिळालेलं मेडिकलचं ॲडमिशन आणि जनसामान्यांच्या कररूपी पैशांवर दिलं जाणारं शिक्षण घेऊन भविष्यात डॉक्टर बनायला निघालेली एक आरक्षणाच्या लाभार्थ्यांची लेक, जी तोकडे कपडे घालून लाखोंचा मोबाईल हातात मिरवत रात्रीच्या रंगीन मुंबईत नको ती थेरं करताना या अभ्यासक्रमातल्या डिसेक्शन सारख्या विषयात चाचा का छोटा था सारखे उद्योग करते. बरं, हे जिथं शिकून तिला डॉक्टर व्हायचं आहे त्या कॉलेजात आपली पात्रता नसताना आरक्षणाच्या जोरावर घुसलोय आपण. तुमच्यासारख्यांना सामावून घेतलंय ही त्या कॉलेजची मेहरबानी. पण त्याच कॉलेजला ही बाया चिंधी बोलते. मेरा कॉलेज चिंधी आहे. काय माहिती आहे हो हिला KEM म्हणजे काय आहे? दक्षिण मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला विचारा, गिरगावातल्या, खेतवाडीतल्या, लालबाग परळ गिरण गावातल्या कुठल्याही मराठी माणसाला विचारा KEM म्हणजे काय. तो सांगेल तुम्हाला KEM म्हणजे काय. त्याच्या खिशात केस पेपर काढायला लागणारे 5-10 रुपये पण नसतात. मला आठवतंय मी जेव्हा गेलो होतो KEM मध्ये तेव्हा 2 रुपये लागायचे, शुल्क होतं ते केस पेपरचं. तेही नव्हतं बऱ्याच लोकांच्या इथे. रांगेत लोक उभे असतात पण खिशात 5-10 रुपये नसतात. त्या तशा चाळकरी मराठी माणसाला विचारा KEM म्हणजे काय. सेजल पवार नावाची ही आरक्षण कन्या आमच्या याच KEMला चक्क चिंधी म्हणते. कमाल आहे ना मित्र. मुद्दाम मी तुम्हाला KEM मधल्या त्या नर्सची, अरुणा शानबागची स्टोरी सुरुवातीला सांगितली कारण
KM ही दगड विटा सिमेंटची एक निर्जीव इमारत नाहीये, तर अनेकांसाठी मदत का आखरी ठिकाणा KM दवाखाना आहे. आता काय बोलायचं आपण आणि काय सांगायचं आपण? KM म्हणजे काय? ज्यांनी KMचा अनुभव घेतलाय ना, KM मध्ये ज्यांचे आप्तस्वकीय कधीतरी उपचार घेऊन बरे झालेले आहेत. खिशात दमडी नसताना आपण ज्या भरोशावर KMच्या दरवाजात जाऊन उभे राहतो आपल्या पेशंटला घेऊन, आणि तिथले देवासमान भासणारे देवदूत, आरोग्यदूतचे डॉक्टर तुमच्या आमच्या पेशंटना बरं करतात ना. तेव्हा मनातून जी दुवा निघते, ती दुवा कुठे? आणि या थिल्लर पोरीच्या तोंडून निघालेलं मेरा कॉलेज चिंदी आहे हे वाक्य कुठं? काय सांगायचं आणि काय बोलायचं? बघा, याच्यावर काय तुम्हाला जे वाटतंय ना अंतर्मनातून, ते जरूर या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.